टाटा समूहाचे माजी अध्यक्ष पद्मभूषण रतन टाटा यांनी काल रात्री वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर आज राज्यभरात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रतन टाटांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून श्रद्धांजलीच्या प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान मोदी श्रद्धांजली अर्पण करत म्हणाले आहेत की रतन टाटाजी एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व प्रदान केलं. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगलं बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय झाले. तर शरद पवार म्हणाले आहेत की जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकिक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष, उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर रतन टाटा यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दुर्मिळ रत्न हरपले. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा ग्रुपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनीही रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली. काय म्हणालेत फडणवीस, पाहूयात. ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही, लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने देश के लिए और समाज के लिए काम किया है, उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए, एक विश्वासार्हता खड़ी की, एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी, और उसके साथ साथ अपनी संपत्ति को टाटा ट्रस्ट में विलीन करते हुए उन्होंने इस विश्वस्त व्यवस्था से, ट्रस्ट से जिस प्रकार के फिलैंथ्रोपिक काम उन्होंने किए हैं, चाहे वो शिक्षा के क्षेत्र में हो, चिकित्सा के क्षेत्र में हो, रिसर्च के क्षेत्र में हो, बुनियादी क्षेत्र में हो, समाज और देश के उपयोगी जो कार्य उन्होंने टाटा ट्रस्ट के माध्यम से किए हैं, मैं ऐसा मानता हूँ कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग है उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है. इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है. देश के लिए ये बहुत बड़ा नुकसान है. तर राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलंय तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना श्रीमंत योगी म्हणलं आहे. रतन टाटांबद्दल विचार करताना श्रीमंत योगी ही उपमा तंतोतंत पटते, पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढ्यांना पाहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब आहे. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे. रतन टाटा सर यांच्या निधनाने फक्त हिंदुस्थानाचेच नाही तर मानवतेने एक दयाळू नेता गमावलाय. ते अत्यंत मोठ्या मनाचे एक बलाढ्य उद्योगपती होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना हर्ष गोयंका यांनी पोस्ट केली आहे, घड्याळाची टिकटिक थांबली आहे, टायटनचे निधन झाले. रतन टाटा हे सचोटीचे, नैतिक नेतृत्वाचे आणि परोपकाराचे उदाहरण होते, ज्यांनी व्यवसायाच्या जगावर आणि त्याहूनही पुढे एक अमिट छाप सोडली. तो आमच्या आठवणींमध्ये नेहमीच उंच राहील, असं देखील गोयंका म्हणाले. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून आज शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाही.